नमस्कार मंडळी. तर तुमच्यापैकी बरेच लोक आम्हाला स्वानंदीचे आई बाबा या नावाने ओळखतच असतील. तर जे लोक नाही ओळखत त्यांच्यासाठी मी संकेत, मी वृषाली आणि स्वागत आहे तुमचं वृषांकेत या आपल्या नव्या कोऱ्या चॅनलवर. तर आम्ही सुद्धा आमचं एक सेपरेट असं चॅनल चालू केलेलं आहे. तर या चॅनलवरती तुम्हाला आम्ही दोघं जास्त करून दिसतो आणि त्याच्यावरती आम्ही आमचं कुकिंग म्हणजे माझ्या आवडीचा कार्यक्रम आहे तो. हा कुकिंग खाईन मी कुकिंग ही खाईन. त्यानंतर असे ट्रॅव्हलिंग, परत असं फूड रिलेटेड वगैरे आम्ही कुठल्या रेस्टॉरंट्स वगैरे व्हिजिट वगैरे करू, तिकडे जाऊ आम्ही, तिकडचे रिव्ह्यूज अँड ऑल, आणि बरंच काही अशी मजा मस्ती या चॅनलद्वारे आम्ही दाखवायचा प्रयत्न करू. तर तुमचा सपोर्ट पाहिजे, तुमची साथ असेल तर आम्ही नक्कीच या चॅनलवर हा चॅनल सुद्धा आम्ही ग्रो करू आणि पुढे जाऊ. नक्कीच आम्हाला यश मिळेल तुमचा सपोर्ट आणि तुमचा आशीर्वाद असेल तर. तर आज काय खास असं नाहीये, आम्हाला क्विक रेसिपी असं काहीतरी शूट करायचं होतं. येस, इंट्रोडक्शन देताना रेसिपी असं नाहीये. रेसिपी चांगल्या रेसिपी माझ्या हातच्या त्या हळूहळू येतील एक एक. आम्हाला क्विक असं काहीतरी आता बनवायचं. भूक पण लागलेली आणि म्हटलं सो बेसिक जेवण डाळ भात भाजी झालेलं आहे ऑलरेडी रेडी आहे आमचं. आणि तर ही आम्ही ठरवलेलं की ही हिच्या आवडीचं बनवणार, मी माझ्या आवडीचं बनवणार, म्हणून आम्ही 2 रेसिपी आम्ही बनवणार आहोत आणि तुम्हालाही दाखवणार आहोत. तर क्विक असं काय, मी बेसनाचा पोळा बेसनाचा पोळा बनवणार आहे, जो मला ऑल टाइम फेवरेट आहे माझा. डाळ भात बेसनाचा पोळा बस. आणि घरात पनीर होतं, सो आय थॉट ऑफ मेकिंग कॅप्सिकम अनियन पनीर असं टॉस करून सिंपल अशी भाजी करायची. म्हणजे खूप चांगलं बनवतो. चांगलं नाही, ओके म्हणजे नाही चांगलं, माझ्यासाठी तरी खूप. हा. आणि कशासोबत पण तुम्ही खाऊ शकता. चपाती पनीर, ते टॉसिंग वालं पनीर, ते कॉम्बिनेशन म्हणतं. डाळ भात ते पनीर टॉसिंग वालं, ते एक वेगळं कॉम्बिनेशन, त्यामुळे कशासोबतही तुम्ही खाऊ शकता. तर आम्ही तुम्हाला दाखवू येस, कसं बनतंय, कोणाचं चांगलं बनतंय. आणि पहिलाच ब्लॉग आहे त्यामुळे थोडी मी नर्वस आहे, मी नाही, कारण मला सवय झाली आता स्वानंदीमुळे. येस, आणि आमची स्वानंदी आजीसोबत फिरायला गेलेली आहे मस्त पैकी. आम्हाला वेळ मिळालाय त्यामुळे आम्ही आज पटकन आम्ही क्विक म्हटलं करूया. पण रेसिपी बनवायला असं काय आणलं नव्हतं, त्यामुळे आम्ही जे आहे ते बनवतोय, जे घरगुती सामान होतं बस. पनीर होतं, पण ही बोलली की पनीरचं काहीतरी बनवूया, टॉस पनीर विथ कॅप्सिकम. म्हटलं तू ते खा, मी बेसनाचा पोळा. माझं नाही खाणार ना तू ते खा म्हणजे. ओके, सो लेट्स स्टार्ट. पहिलं पण बनवणार आहे. माझ्या याला वेळ लागणार, बनेल का ते? बनणार. छान बनवते आणि आता पण तो डाऊटफुल आहे. नाही, आता म्हणजे पहिल्यांदा एकतर व्हिडिओ समोर पण येते, ऑलरेडी नर्वस आहे. म्हणजे बोलता आजपर्यंत कसं न बोलता सगळ्या रेसिपी केल्यात ना, त्यामुळे झालेत बऱ्यापैकी. पण आता कॅमेरा ऑन असताना रेसिपी बनवणं किती डिफिकल्ट आहे हे तिलाही कळेल. मला तर नाही, मी बिंदास. आपण बनवायचं पण ब्लॉगर संकेत धनगे. लेट्स स्टार्ट. तर तू तुझं इन्ग्रेडियंट्स दाखव, मी माझे दाखवतो नंतर. लेडीज फर्स्ट. हे काय असं, हे काय? हे माझे सांग, दाखव. टोमॅटो, ऑनियन, कोरिएंडर, कोथिंबीर, कॅप्सिकम, थोड्या मिरच्या आणि कढीपत्ता. आणि मेन इन्ग्रेडियंट पनीर. ते शेवटला दाखवलं, जे पहिलं दाखवलं पाहिजे तिथे. तुझं दाखव. माझं तर काय बेसनचा पोळा, त्यामुळे पहिलं मी बेसन दाखवतो, मेन इन्ग्रेडियंट आहे ना. नंतर माझं पण थोडं डुप्लिकेट. इन्ग्रेडियंट सेम आहेत. कोथिंबीर आहे, कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची, बास. इन्ग्रेडियंट सेम आहेत, रेसिपी खूप वेगळ्या आहे, फक्त विचार वेगळे. भाजी खूप चांगली आहे, विचार वेगळे आहेत. ओके आहे. ओके वगैरे नाही बाई. चण्याचा पिठाचा पोळा, बेसनचा चिल्ला इज लाईक हाय प्रोटीन. पनीर पण हाय प्रोटीन. पनीर मध्ये तू थोडं जास्त तेल टाकशीलच. ते कटिंग शॉपिंग करून देतोस का? तुझं तू करायचं, माझं मी करणार आहे.
मी जास्त कुकिंग करत नाही, त्यामुळे खूप चुका होऊ शकतात. आणि मी कटिंगच्या खूप मला जास्त काही असं जमत नाही त्याच्यासारखं. तो ऐकून दाखवेलच मला, पण स्टील माझं मी जे काही बनवते त्याची टेस्ट फार चांगली असते. हे कोण बोललं? हे तूच ठरवते? हे तूच बोललेलंच एकदा. चॉप एव्हरीथिंग व्हर्टिकली, उभं सगळं. व्हर्टिकल हॉरिझॉन्टल काय? ट्रिग्नोमेट्री सांगतेस की काय? उभं सगळं कापून घ्यायचं. ही एकदम फनी कॅरेक्टर आहे आणि ही थोडी सिरियस वाली कॅरेक्टर आहे. माझं ऑलमोस्ट झालेलं आहे. काय झालेलं आहे हे असे अख्खे? हे वेट अँड वॉच. हे अख्खे मध्ये ह्याच्यामध्ये काय पनीर असे टाकायचे? आम्ही जस्ट स्टार्टिंग मध्ये आम्ही ब्लॉगर आहोत त्यामुळे स्पेशल नॉइज कॅन्सलेशन वगैरे कॅमेरा आमच्याकडे तेवढ्या ब्लॉगिंगचं किंवा ऍक्सेसरीज अजून पण आम्ही घेतले नाही आहेत. इक्विपमेंट जे लागतात ते इन प्रोसेस आहे, ते लवकरच येतील. त्यामुळे सगळे व्हिडिओ जे टाइम बंद करून सेटअप असा बॅकग्राऊंड बनवून असं तुम्हाला रियालिटी दाखवतोय बघा. आता व्हिडिओ तर मी शूट करतोय मोबाईल मध्ये, त्यामुळे याचा तर आवाज येईलच रेकॉर्डिंग मध्ये, पण क्लिअर व्हॉइस येण्यासाठी आम्ही दुसऱ्या मोबाईलने रेकॉर्डिंग चालू केलेलं आहे, बरोबर ना? त्यामुळे एडिटिंग करताना ती ऑडिओ यूज करणार आणि ही व्हिडिओ या मोबाईलमध्ये. खूप कष्ट आहेत. बऱ्याच लोकांना वाटतं की ब्लॉगिंग म्हणा, रील्स वगैरे हे खूप इझी आहे, पण ते इझी नाही आहे. कारण एडिटिंगलाच जास्त करून मीच एडिटिंग करतो, त्यामुळे एडिटिंगलाच खूप टाईम जातो. व्हिडिओ शूट करणं इझी आहे, पण एडिटिंग जे खूप इम्पॉर्टंट आहे आणि त्याला खूप टाईम कन्झ्युमिंग आहे. त्यामुळे काय एडिटिंग, कसं आपण अट्रॅक्टिव्ह बनवू शकतो हे खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे एडिटिंग एक स्किलच आहे, खूप वेळ जातो त्याच्यामध्ये. वी आर ट्राईंग अवर बेस्ट. माझं झालेलं आहे कटिंग शॉपिंग. तुझ्यासाठी प्लॅटफॉर्म रिकामी करून ठेवते. चला आता आपली ट्रेन लावूया त्या प्लॅटफॉर्मवर मग. वॉश करून पण देते तुला. हो, थँक्यू. ला बघूया पनीर स्पेशल बाय ऋषाली धोंडगे. काय बोलायचं तुला नक्की? काय तू फॅन्सी की व्हिडिओ साठी फॅन्सी स्पॅच्युला? काय माहिती, एवढं काय आपल्याला नॉलेज नाही. स्पॅच्युला वगैरे काय बोलतात ते म्हणजे तुम्ही कमेंट मध्ये सांगा. आम्हाला काय माहित नाही. आम्ही तर बाबा त्याला काय बोलतो, मी तर त्याला काय बोलतो, पळी. हे काय टाकलं? तेल. भाई एक्सप्लेन कर, कोणाला जर बनवायची असेल टॉस पनीर कॅप्सिकम समजलं पाहिजे ना. तर तू सांगत नाही तेल टाकलं ते आणि लोक पाणी टाकतील पहिला. पाणी राहिलं वाटतं. असून देत आता काय नाही ते. सर्वप्रथम शाही जिरा, जरा जास्त नका फ्लेवर येण्यासाठी. तुम्हाला तो कॉन्फ्युज नको करू, मी विसरते रेसिपी. बघितले असं असतं, रेसिपी विसरते ती. म्हणून मी मगाशीच बोललो की इतर वेळेला ऑफ कॅमेरा चांगलं बनवते, आता ऑन कॅमेरा जरा प्रेशर मध्ये आलेलं. कांदा आणि ऋषालीचा झाला वांदा. त्यामुळे मला असं मला ब्लेम करूच नको तू. तुला एक साधी सिंपल रेसिपी बनवायची आहे, ती पण तुझ्या आवडीची आहे. पनीरचे कोणतेही कांदा सॉफ्ट होईपर्यंत टॉस लालसर असं बोलायचं का तुला? हा तेच
पण थोडा ट्रान्सल्युशन होईपर्यंत त्यासाठी मीठ टाकायचं, पटकन होतं. मीठ टाकायचं. आमचं ना थोडं इंग्लिश मिडियम आणि इंग्लिश मिडियममध्ये होती आणि मी मराठी मिडियम, नंतर मी सेमी इंग्लिशमध्ये होतो. त्यामुळे त्याच्यावरून खूप सारे असे हास्यास्पद भांडणं होत असतात आमचे, सेमी वर्सेस इंग्लिश. पण जिंकतो मीच, मराठी मिडियमवाला. ऑलवेज मराठी पुढेच पाहिजे. ये बड़ी अच्छी बात कही आप. चल टाक लवकर दुसरा. स्वानंदी याच्या अगोदर आपल्याला 2 रेसिपी बनवायच्या, नाही तर मग हंगाम आहे फुल. तो कांदा झाला पाहिजे सॉफ्ट, नंतर टोमॅटो टाकल्यावर कांदा सॉफ्ट होत नाही. अच्छा, टोमॅटो टाकल्यावरती कांदा सॉफ्ट नाही होत. मग पहिला टोमॅटो टाकायचा, मग कांदा सॉफ्ट झाला असता. लेट मिरच्या हे आधी टाकायचे होता, ते नंतर थोडा आगे पीछे चलता है भाई. टोमॅटोला कसं पाणी सुटतं ना, त्याच्यामुळे तो कांदा हे नाही होत म्हणजे काय नाही होत. पटकन होणार नाही ते. मग त्यांची इथल्यात भांडणं होते कांदा टोमॅटोची. कांदा टोमॅटोची भांडणं होतं. अच्छा, अरे देवा, ये गडबड है बाबा. कसला भारी जोक आलेला आहे. कांदा टोमॅटोची भांडणं होतात. कांदा पूर्णपणे ट्रान्सलेशन झाल्यावर टोमॅटो टाकायचं. मला वाटतं आज थोडी पनीरची रेसिपी काय बनणार नाही थोडी, नाही तर त्यांची कांदा टोमॅटोची भांडणं राहतील बाजूला, आमच्या दोघांची भांडणं होतील असं मला वाटतं. आता रेसिपी माझ्या बहिणीने मला शिकवली. अलिबाग से आहे रेसिपी. छान जेवण हा, वगैरे तिला छान छान रेसिपी येतात. मला पण येतात. हा, तुला पण येतात. मी कुठे नाही बोललो. तिला आणि तुला असं बघायचं होतं, पण तू बोलूनच नाही तिथे येणे. पुढचं कोण बोलून देणार ना. सॉफ्ट व्हायला वेळ लागेल. मिक्स मिठाई सगळं भेळ बनवून टाकलं ते. याच्यामध्ये ते हेल्दी आहे. ह्याच्यामध्ये ते चायनीजची ती शेव टाकली की झाली. शेजवान चटणी टाकली, चायनीज भेळ. म्हणजे असं ऑप्शन देतो रे दुसरा. पनीरच्या बदली हे टाकलं की झालं बाई, चायनीज भेळ रेडी. आता तर बनवणार आहे पोळा. मग पोळा बाई इझिएस्ट आहे एकदम, जास्त काही विचार नाही करावा लागत. हे बघा, आपलं सामान इकडेच ठेवलेलं आहे मी बाजूला. इथं झालं की मी बनवणार आहे. अजून चवीपुरतं मीठ. तरी पुरतं मीठ, पण मिठामुळे ते लवकर सॉफ्ट पटकन होईल. सॉफ्ट व्हायला ठेवूया थोडा वेळ. झाकण. जुल्या कांगणे सरांचा डायलॉग आहे, झाकण जुल्या. हो हो, काहीतरी नवीन टाकलं होतं. हे काय आहे? मिठाई. आणि लसूण पेस्ट. कोणत्या दुकानाची मिठाई मिळते? तसेच दिसते ते. खवा असतो ना, खवा. थोडीशी चवीला आलं लसूण पेस्ट. हे वर खाली झालेलं आहे. जे मिरची आधी टाकायची होती, आलं लसूण पेस्ट पण कांद्यासोबतच टाकायचं असतं, म्हणजे त्याची ती कच्ची चव जाते. मी विसरले तर मी आता टाकतो. ठीक आहे, चालेल. आता मी माझ्या तर मते तू पनीरच्या बदली की चायनीज भेळची शेवच टाकतो बस. पण ठीक आहे, होणार ते छानच लागणार. आणि स्टार्टिंगलाच मी ऑलरेडी बोललेलो की आज थोडं डाऊटफुल वाटतंय मला. माझं फील्ड नाही ते कुकिंग, मला आवड पण नाही, पण स्टील आय कुक अँड व्हॉट एव्हर आय कुक छानच बनतो. मला तर एकदम आय गेस मला आठवते की मी 5वीत होतो तेव्हा, 4थी का 5वी मध्ये होतो. आईचं काहीतरी आईला पोटात दुखत होतं आणि तेव्हा मी फर्स्ट टाइम मी ऑमलेट बनवतो, तो पण बिना तेलात. विदाउट ऑइल.
तेव्हापासून मी ठरवलं की नाही बाई कुकिंग शिकायचं आपल्याला. पॅन गरम केल्याने अंड फोडलं. अंडा फोडला डायरेक्ट. मला वाटलं बरं आहे. ते काळा ऑमलेट झालेलं. तेव्हापासून मी ठरवलं पण निश्चय केला की बाई खाल्ला. निश्चय केला ना पण मी की नाही माहीत कुकिंग मध्येच इंटरेस्ट आहे आपल्याला, त्याच्यामध्ये काहीतरी करावं लागेल. आणि आता ऍक्च्युली मी चुकीच्या फील्डमध्ये गेलेलो आहे, त्यामुळे होईल आज ना उद्या. पण एक आहे की एक गॅरंटी देतो की तुम्हाला माझ्या हातचं 101 रेसिपी तुम्हाला मी दाखवणार. तुम्हाला सगळ्यांना खायला पण देणार ना भाई, का नाही देणार. ऑलवेज वेलकम. घरी या बिंदा. 101 तुम्हाला रेसिपी एकदम हॉटेल स्टाईल. तुम्ही जे बोलाल ते कुठलेही क्युझन असो सब कुछ आता है. पटेली वगैरे नाही करायचं, खरोखर येतं. परवा दिवशीच बटाटे वडे केलेले एकदम आपले. काल बिर्याणी केली होती पण आम्ही शूट करायचं नाव होतं कारण मी खूप थकली होती ऑफिसवर आणि शूट करायची. बिर्याणी माझी स्पेशालिटी आहे, त्यामुळे ते आम्ही नक्कीच येस करू इन फ्युचर. आणि खरं चेकलिस्ट मध्ये येते. बाप बिर्याणी होती. चिकन बिर्याणी. काय काय टाकलं आता? टाकते. काय हे नेसकॉफीचा डब्बा आहे पण त्याच्यामध्ये काय डब्बा नाही बरणी आहे. धने पावडर आहे. धने पावडर. येस तो नेस धने पावडर झाली ती. तो सगळ्यांकडे करत असतो. थोडंसं धने पावडर आणि हा पावभाजी मसाल्याचा डब्बा आहे पण ह्याच्यात जिरे पावडर. म्हणजे इकडे सगळे आमच्या घरी थोडी गंडवा गंडवीची कार्यक्रम खूप होते. जिरा पावडर आहे. बनवा बनवी यातल्या त्यात आपल्या कमी टाकूया कारण आधी आपण शाही जिरा टाकलास ना तू? ओके एवढंच आहे. आणि हळद. घरगुती मालवणी मसाला. हा आमची स्पेशालिटी आहे. ही आई बनवते, आई बनवून आणते. म्हणजे आम्ही मूळचे लालबागचे आहोत, त्यामुळे आपल्या मसाले गल्ली तिकडनं हा मसाला बनवून येतो. जय महाराष्ट्र मसाले. जय महाराष्ट्र मसाले म्हणून आई बनवून आणते स्पेशल मालवणी मसाला. कश्मीरी लाल कलर साठी बेस्ट. थोडीशी खुशबू तो अच्छी आ रही है, आगे का पता नहीं. इसके बाद तो मेरी बारी है, फिर मैं दिखाऊंगा. आता ही काय टाकते? थोडं पाणी. करते नाही म्हणून. पाणी टाकलं थोडं. मस्त असे एकदम लाल लाल लालसर असे बनणारे वाटतं. लेट मी शो. तो फायनली आता पनीरची एंट्री होत आहे. स्टार इंग्रेडियंट ऑफ माय भाजी पनीर. एकदम तो शेवटला एंटर झालेला आहे. कलर माय भाजी. फायनल कोथिंबीर आणि शुभमंगल सावधान. भाजी तर एकदम भारी वाटते. पनीर कॅप्सिकम भारीच झाली. वजनाने अशी भारी वाटते. टेस्टला बघूया भारी झाले की नाही. हा आम्ही दोघं एकमेकांची रेसिपी टेस्ट करणार आणि रिव्ह्यू देणार की किसका अच्छा बना. नाव इट्स माय टाइम. चॉपिंग दाखवतो तुम्हाला. मी बारीक बारीक, आपण हॉरिझॉन्टल व्हर्टिकल असं काय नाही, मी बारीक बारीक एकदम फाईन चॉप करतो. माझी भाजी इथे होत आहे, ऑलमोस्ट झालेली आहे.
तोपर्यंत ह्याचे स्किल्स बघून घ्या. बघितलं कसलं फाईन चॉप आहे आपला. टोमॅटो एक पोळा बनवून, ठीक आहे. म्हणजे मी पोळा असा बनवतो तसं, म्हणजे जेवढं मी सामान घेतो ना, मला एक पोळा बनवलं तर मी एका पोळ्याचंच पॅटर्न मी तेवढं चॉपिंग करतो. म्हणजे असा अंदाज चुकत नाही आणि टेस्ट पण बिघडत नाही. एक छोटासा टोप घेतलेला आहे, त्याच्यामध्ये आता पहिला मी कांदा ऍड करतो चॉप केलेला, थोडासा टोमॅटो, हिरवी मिरची, थोडीशी कोथिंबीर. आता जिरा, थोडस जिरा, हळद, लाल तिखट आणि चवीपुरतं मीठ. हे एका पोळ्यासाठी आहे, ठीक आहे. तर मी हे पहिले मिक्स करतोय. हे बघा, कांदा टोमॅटो वगैरे आहे ना, मसाला वगैरे पण पहिले मिक्स करतोय. अजून त्यामध्ये मी चण्याचं पीठ नाही टाकलेलं. ही थोडी वेगळी पद्धत आहे, म्हणजे मला नाही माहिती तुम्ही कसं बनवता, पण मी ही पद्धत फॉलो करतो. पद्धत कन्सिस्टन्सी दाखव. हे काय नाही, हे आपलं म्हणजे ज्याला जसं आवडेल तसं. ज्यांना पातळ पोळा आवडतात त्यांनी पाणी जास्त टाकायचं, ज्यांना थोडं जाड पाहिजे असेल पाणी कमी टाकायचं, ज्यांना जास्त तिखट पाहिजे असेल त्यांनी मसाल्यापेक्षा चिली पावडरपेक्षा त्यांनी मिरच्या टाकायच्या. हिरवी मिरची मस्त लागते, म्हणजे ती टेस्ट वेगळी असते तिखट. तर आता आपला पॅन गरम झालाय मस्तपैकी. जशी रोशाली गरम होते ना तसा पॅन गरम झालाय. थोडंसं तेल टाकायचं. मस्त पैकी आणि हे असं पसरवायचं. मी थोडं पातळच प्रेफर करतो, एकदम पण पातळ नाही आणि एकदम पण जाड नाही. हळू एकदम मंद आचेवरती आपल्याला शिजवायचं आहे, काही घाई नाही आपल्याला. तिची भाजी रेडी झालेली आहे. नाउ शी इज वेटिंग फॉर माय बेसन का चिल्ला. वाव. एकमेकांना आपण रिव्ह्यू द्यायचा. आपल्या प्रेक्षक नाइस. हे तो मेरे बाएं हाथ का खेळ आहे. अजून काय बोलते, अजून काय पाहिजे तुला आता सांग. तुला मला तो नेक्स्ट रेसिपी काय? बिर्याणीच पाहिजे मला. चिकन बिर्याणी की मटन बिर्याणी की व्हेज? व्हेज नको, चिकन. येस. मटन बिर्याणी नको. मटन मला असं ग्रेव्ही वाला छान वाटतं. संडे को बनाते मटका वाला मटन. डन. मटन काय बोलतो, चंपारण मटन ते वालच, किंवा असं मटन ग्रेव्ही वालं कोकणी स्टाईल जे मी बनवतो ते वाटपावालं. स्टार्ट केलं तू चंपारण मटन पासून, युपीला गेलास डायरेक्ट महाराष्ट्रात आलास तू. चंपारण मटन पण मातीच्याच भांड्यात बनवतात. फक्त मी काय करतो, तिकडचं थोडं मेथड वापरतो, थोडी आपली मेथड कोकणातली, ती असं मिक्स, पण एक नंबर लागतं. म्हणजे मी स्वतः चिकन मटन खात नाही. चिकन मटन मी खात नाही. चिकन खातो कधीतरी, पण मटन अजूनपर्यंत एकदा पण टेस्ट नाही केलेलं. पण नॉनव्हेज आपण अच्छा बनवते. चिकन मटन मच्छी सुद्धा चांगली बनवतो.
तर आपण टेस्ट करणार एकमेकांच्या रेसिपीज. प्लेटमध्ये काढून सांगतो, खाऊन मग सांगतो तुम्हाला की कसं झालेलं आहे. आय होप चांगलाच झालेला असेल. सवाल. आणि तुम्हाला सांगू की कुठली म्हणजे रेटिंग द्यायचं कोण जिंकलंय. हे कॉम्पिटिशनच आहे, चॅलेंज. चल गेला जी क्विक रिॲक्शन असते ना आपली, त्याच्यावरून आपण मग माझी समजून भाजी जाईल. खाली गेलं. असं कशाला मी करू, मी कशाला खोटं टाकू. चलो टेस्ट कर. चांगलं आलंय खरंच सांग. खरंच छान झालंय. बॉयात काय वाईट होऊ शकत नाही. काय म्हणते? नाही देऊ का? नाही ना. नाही मी देतो ना तुला, म्हणजे मी जिंकेल. बरोबर ना? मी मीठ थोडं कमीच वापरतो. कुठल्याही पदार्थासाठी मी मीठ कमीच टाकतो, कारण मीठ आणि साखर या दोघांसोबत मला 36 चाकर आहे, जे मला आवडतच नाही. ते नसेल तरी मला चालतं. मीठ थोडं कमी आहे बस, बाकी ऑल गुड. बरोबर आहे. आता मी हिची रेसिपी टेस्ट करणार आहे. तर आता मी पनीर काय कॅप्सिकम पनीर टेस्ट करतो. गरम आहे. बाप 11 on 10. मी फायनल डिसिजन घेतो, मी जिंकलोय. भाई ऑसम, खतरनाक झालेली आहे. फर्स्ट ब्लॉग मध्ये वृषाली जिंकलेली आहे. रिअल शेफ पहिल्याच ब्लॉग मध्ये कळलं. काही बोलून नाही, मी आता जरा खाण्याचा आनंद घेतो. एक नंबर झालेला आहे. तर वृषाली जिंकलेली आहे आणि आमचा पहिला ब्लॉग होता. काही चुकलं माकलं असेल तर माफ करा. आम्ही हसवण्याचा, नव्या नव्या गोष्टी दाखवण्याचा प्रयत्न नक्कीच करू वेळोवेळी, जसा आम्हाला टाइम मिळेल तसा. जर्नी चालू केलेली आहे, तुमच्या सपोर्टची गरज आहे. त्यामुळे लाईक, शेअर, कॉमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका वृषांकित या चॅनलला. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, लव.